32 लाखांना भावानेच भावाला फसवलं। फिर्यादीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन सुरू केले। संपूर्ण भारतभर दिवाळीचा सण साजरा केला जात आहे। मग तो गरीब असो की श्रीमंत, तो आपल्या पद्धतीने हा दिवाळीचा सण करतोय। पण त्याला अपवाद आहेत अकोल्यातील रघुनाथ अरबट यांनी दिवाळी साजरी केली नाही, कारण त्यांचं दिवाळ निघाला आहे। हे दिवाळ दुसरा तिसरा कोणी नसून तर त्यांच्याच मावस भावाने त्यांचं दिवाळ काढलं आहे। अरबट यांच्या मावस भावाने त्यांना जवळपास 32 लाखांचा चुना लावला आहे। त्याबाबत तक्रार करूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही। त्यामुळे रघुनाथ यांनी दिवाळीलाच एक अनोखं आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला। त्यांच्या त्या आंदोलनाची चर्चा सध्या जिल्ह्याभर सुरू आहे। रघुनाथ हे बिल्डिंग मटेरियलचा व्यापार करतात। यांच्यासोबत मावस भावानेच 32 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती। रघुनाथ यांच्याकडे अनेक मजूर काम करतात। त्यांची मजुरी देण्यासाठी म्हणून त्यांनी आपला मावस भाऊ सागर कान्हेरकर यांच्याकडे मजुरांची मजुरी देण्यासाठी पैसे दिले होते। पण सागरने या मजुरांना मजुरी दिलीच नाही व तो ते सर्व पैसे घेऊन फरार झाला। मजुरांचे पैसे बुडाले। मजुरांना दिवाळीला द्यायलाही पैसे रघुनाथ यांच्याकडे नाहीत असे ते म्हणाले। भावानेच आपली फसवणूक केल्याचा रघुनाथ यांचा आरोप आहे। याबाबत सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल झाला आहे। मात्र पोलिसांनी आरोपीला 7 महिन्यांनंतर अटक केली। असं असलं तरी त्यांच्याकडून 1 रुपयाही रिकव्हर झालेला नाही। आरोपीची पत्नी तेजस्विनी हिची चौकशीही पोलिसांनी केली नाही। या अन्यायाविरोधात आणि पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात रघुनाथ अरबट यांनी दिवाळीच्या दिवशीच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन सुरू केले। मला न्याय मिळाला पाहिजे, माझ्यावर अन्याय झाला आहे। पोलिसांनी 1 रुपयाचीही रिकव्हरी केली नाही। मी भावावर विश्वास टाकला होता, सर्व व्यवहार त्याच्या हातात दिला होता, पण त्याने माझ्या पाठीत खंजीर खुपसला। माझी दिवाळी खराब झाली आहे। त्याने माझे चेकबुक, हिशोबाची डायरीही गायब केली आहे। मोबाईल वापरून त्याचा गैरवापर केला आहे असा आरोपही त्यांनी या निमित्ताने केला आहे। अर्धनग्न आंदोलन केल्याने तरी पोलिसांचे डोळे उघडतील असे ते म्हणाले। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, अकोला।